छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचा शिक्षण महर्षी म्हणून मिरवणारा अध्यक्ष मजर खान अनवर खान याने मिळवलेल्या बोगस पदविकेचा पर्दाफाश झाला असून अनेक गुन्ह्यांमध्ये मजर खान अडकलेला असतानाच त्याच्या परिवारातील आणखी एक बोगस पदविकेचा नवीन खळबळजनक प्रकार समोर आला आहे। सविस्तर बातमी अशी की खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचा अध्यक्ष मजर खान अनवर खान याच्यावर मध्य प्रदेश जौनपूर येथील वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ येथून LLB ची बनावट पदविका मिळवल्याचा गुन्हा दाखल असून बंगलोर येथील राजीव गांधी या विद्यापीठाची BHMS बनावट पदविका संदर्भात ही बंगलोर पोलिसांनी गेल्या महिन्यातच मजर खान यास छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती। या बाबतीत बंगलोर न्यायालयाने मजर खानला पोलीस कोठडी सुनावली होती। सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या मजर खानवर अनेक गुन्हे दाखल झालेले असून याच कोहिनूर महाविद्यालयात सचिव पदावर त्याची पत्नी आसमा इद्रिस खान व भाऊ मकसूद अनवर खान हे असून आसमा खान व मकसूद खान यांनी पुणे येथील डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या बोगस MPhil पदविकेच्या आधारे 2021 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD साठी प्रवेश मिळवला होता। या MPhil पदविकेबाबत संभाजीनगर येथील नागराज गायकवाड यांनी डॉक्टर DY पाटील विद्यापीठास विचारणा केली असता या पदविकेचा अभ्यासक्रम आमच्या विद्यापीठात नसून या नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसल्याचे व ही पदविका बनावट असल्याचे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास दिल्यामुळे विद्यापीठाने या दोघांचे प्रवेश तात्काळ रद्द करून बोगस पदविकेच्या आधारे केलेल्या प्रवेशामुळे विद्यापीठाच्या विद्या वाचस्पती विभागाचे उपकुलसचिव यांनी आसमा इद्रिस खान व मकसूद अनवर खान या दोघांवर बेगमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। अशा प्रकारच्या अनेक बनावट पदविका मजर खान यांनी वाटप केल्याचे बोलले जात असून कोहिनूर महाविद्यालयात अशा बनावट पदविकेमुळे अनेक जण नोकरीस मजर खानने पैसे घेऊन लावल्याची शंका आहे। अनेक बनावट पदविकेचा बाजार असलेल्या मजर खानच्या मागे आका कोण हा प्रश्न येथे निर्माण झालाय। इंडिया न्यूज TV 24 करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।